नमस्कार मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये देवघर हे घराचे सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे स्थान मानले जाते. आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि शांतता ही बऱ्याच अंशी देवघरातील ऊर्जेवर अवलंबून असते. आपण देवांची पूजा रोज करतो, देवघर स्वच्छही ठेवतो, पण अनेकदा आपल्याकडून एक मोठी चूक होते. ती म्हणजे पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त किंवा चुकीच्या दिशेला ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार देवघरातील प्रत्येक वस्तूला, मग तो पाण्याचा तांब्या असो, दिवा असो की अगरबत्ती असो, प्रत्येकाला एक विशिष्ट जागा आणि दिशा ठरलेली असते. जर पूजेचे साहित्य योग्य ठिकाणी नसेल तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. भक्तहो, आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण अगदी बारकावे पाहणार आहोत की देवघरातील पूजेचे साहित्य नेमके कसे आणि कुठे ठेवावे, जेणेकरून तुमच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहील आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. हा व्हिडिओ 15 ते 20 मिनिटांचा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर पूजेचे मुख्य साहित्य तांब्या आणि कलश. चला तर मग सुरुवात करूया पूजेच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपासून, आणि तो म्हणजे पाण्याचा तांब्या किंवा कलश. पूजेमध्ये पाण्याचा कलश हा वरुण देवतेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश नेहमी देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा. लक्षात ठेवा, आपण जेव्हा देवाकडे तोंड करून उभे राहतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला हा पाण्याचा कलश असला पाहिजे. भक्तहो, तांब्यातील पाणी रोज बदलावे आणि जुने पाणी तुळशीला किंवा इतर कोणत्याही चांगल्या झाडाला घालावे. ते बेसिनमध्ये ओतू नये. तसेच कलश ठेवताना तो थेट जमिनीवर किंवा पाटावर न ठेवता त्याखाली थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता किंवा हळद कुंकू वाहावे. यामुळे घरातील समृद्धी वाढते. दिवा आणि समईची योग्य जागा. भक्तो, आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे दिवा किंवा समई. दिवा हा अग्नितत्वाचे प्रतीक आहे आणि वास्तुनियमांनुसार अग्नीची दिशा ही आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट असते. त्यामुळे समई किंवा मोठा दिवा नेहमी देवघराच्या आग्नेय कोपऱ्यात किंवा देवांच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला ठेवावा. जर तुम्ही तेलाचा आणि तुपाचा असे दोन्ही दिवे लावत असाल तर तुपाचा दिवा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला असावा. दिवा लावताना एक विशेष काळजी घ्या, ती म्हणजे दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेकडे नसावी. दिव्याचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. यामुळे घरात ज्ञान आणि आरोग्य वृद्धी होते. तसेच विझलेला दिवा किंवा जळालेली काजळी देवघरात जास्त वेळ ठेवू नये, ती लगेच स्वच्छ करावी. पुढील साहित्य आहे ते म्हणजे शंख आणि घंटी. देवघरात शंख आणि घंटी नादाला खूप महत्त्व आहे, कारण त्यांच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण हे कुठे ठेवावे? शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. देवघरात नेहमी 2 शंख नसावेत, एकच शंख असावा. शंख नेहमी देवांच्या उजव्या बाजूला एका आसनावर किंवा तांदळाच्या ढिगाऱ्यावर ठेवावा. शंखाचे उघडे तोंड नेहमी वरच्या बाजूला किंवा देवांच्या दिशेने असावे. आता बोलूया घंटीबद्दल.
भक्तहो, घंटी ही नेहमी आपण पूजा करताना डाव्या हाताने वाजवतो. त्यामुळे घंटी देवघरात ठेवताना ती समोरच्या बाजूला किंवा आपल्या डाव्या हाताला येईल अशी ठेवावी. घंटी कधीही देवांच्या मागे लपवून ठेवू नये. ती नेहमी दृश्यमान असावी, म्हणजेच आपल्या नजरेस ती सहजी पडावी. पुढील साहित्य आहे गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि उदबत्ती. भक्तहो, पूजेच्या ताटात आपण हळद, कुंकू, चंदन आणि अक्षता ठेवतो. हे साहित्य ठेवण्यासाठी देवघरात एक छोटे चांदीचे, तांब्याचे किंवा पितळाचे तबक वापरणे. प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे साहित्य देवघरात ठेवणे टाळावे. हे सर्व साहित्य देवघराच्या पूर्व किंवा उत्तर बाजूला एका छोट्या कप्प्यात किंवा पाटाच्या एका बाजूला व्यवस्थित मांडून ठेवावे. अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ. देवघरातील अक्षता नेहमी स्वच्छ आणि अखंड असाव्यात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अगरबत्ती किंवा धूप. भक्त अगरबत्ती किंवा धूपाचे स्टँड नेहमी देवघराच्या आग्नेय म्हणजेच साऊथ ईस्ट कोपऱ्यात ठेवावे, कारण हे सुद्धा अग्नी आणि वायू तत्वाशी संबंधित आहे. अगरबत्ती जळाल्यानंतर तिची राख देवघरात पडणार नाही याची काळजी घ्यावी. राख गोळा करण्यासाठी खाली एक छोटी प्लेट ठेवावी आणि ती रोज साफ करावी. पुढील साहित्य आहे ते म्हणजे धार्मिक पुस्तके, पोथ्या आणि जपमाळ. अनेकदा घरामध्ये देवघराच्या अवतीभोवती किंवा देवांच्या पाटाखाली धार्मिक पुस्तके किंवा पोथ्या आणि जपमाळ ठेवली जाते, कारण ती सहजासहजी हाती लागते किंवा रोज वापरत असताना आपण ती जवळच ठेवू शकतो, म्हणून ती आपण तिथे ठेवतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार धार्मिक पुस्तके आणि पोथ्या नेहमी देवघराच्या पश्चिम किंवा दक्षिण बाजूला ठेवाव्यात. पुस्तके कधीही देवांच्या मूर्तीच्या वर किंवा पाठीमागे ठेवू नयेत. जपमाळ, जशी की तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ, ही अतिशय पवित्र असते आणि ती कधीही उघडी ठेवू नये. जपमाळ नेहमी एका गोमुखी बॅगमध्ये जप करायच्या पिशवीत ठेवून देवघरात एका पवित्र आणि सुरक्षित ठिकाणी शक्यतो उजव्या बाजूला कप्प्यात ठेवावी. ती जमिनीवर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. देवघरातील कप्पे आणि टाळावयाच्या गोष्टी. भक्तहो, आजकाल अनेक जण आधुनिक पद्धतीचे लाकडी किंवा संगमरवरी देवघर बनवतात, ज्याला खाली ड्रावर आणि कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये आपण पूजेचे अतिरिक्त साहित्य ठेवतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की या ड्रावरमध्ये कधीही काड्या पेट्या म्हणजे माचीस, जुन्या वाती, जळालेल्या उदबत्तीचे तुकडे किंवा कचरा ठेवू नका. काड्या पेटी देवघराच्या मुख्य भागात उघडी दिसणार नाही अशा बेताने कप्प्यात ठेवावे. तसेच देवघराच्या कप्प्यामध्ये कधीही पितृदोष निवारणाची चित्रे किंवा मृत व्यक्तींचे फोटो किंवा कुलूप किल्ल्या यांसारख्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका. वर्षानुवर्ष साठवून ठेवलेले जुने पूजेचे साहित्य ज्यांचा वापर होत नाही ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे किंवा झाडाच्या मुळाशी टाकावे, परंतु देवघरात गर्दी करू नये. मित्रांनो, देवघर ही अशी जागा आहे जिथून संपूर्ण घरात नकारात्मक जाऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पूजेचे साहित्य योग्य दिशेला आणि नीटनेटके ठेवल्यास मनाला प्रसन्नता मिळते आणि घराची आर्थिक प्रगती होते. आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही माहिती अत्यंत दुर्मिळ आणि वास्तुनियमांना धरून आहे. तर भक्तहो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही
तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.